जय भीम मित्रांनो, ज्या वेळेला धर्मसत्तेला कायद्याची मदत घ्यावी लागते याच्यावरूनच ओळखून घ्यायचं की धर्मसत्ता आता लयास चाललेली आहे। आणि ज्या वेळेला अशा प्रकारची धर्मसत्ता विज्ञानाच्या आधारावरती आपला टिकाव धरू शकत नसते, तिथं बाबासाहेब म्हणतात की त्या धर्माची कुचेष्टा होत असते। पण असं असताना आमचाच स्वतःचा धर्म किती ग्रेट आहे या गोष्टीवरती जे बालहट्ट करून बसलेले लोक असतात, त्या लोकांच्या हातामध्ये जर राजकीय सत्ता गेली तर अशा पद्धतीचे राजकीय सत्ता धारण करणारे लोक, भले लोकांची इच्छा असो किंवा नसो, लोकांचं मतदान देण्याची त्या लोकांना इच्छा असो किंवा नसो, हे वेगवेगळे घोटाळे करून का होईना हे सत्तेत येणार, कारण यांना धर्मसत्ता वाचवायची आहे। राजकीय दबाव आणून धर्मांतर कशा पद्धतीने रोखता येतील याच्यावरती प्रयत्न करताना दिसत आहेत ही लोक। आजच्या परिस्थितीमध्ये धर्मसत्ता जी आहे किंवा धर्म हा तुमच्या समाजाच्या प्रगतीच्या आड जर येत असेल तर त्याला सोडलं पाहिजे, हे बाबासाहेबांनी मुक्तिकोणपतेमध्ये सांगितलेलं आहे। आणि म्हणून ज्या धर्मामध्ये सुधारणा होऊ शकत नाही, ज्या धर्मामध्ये समता आणि स्वातंत्र्य नांदू शकत नाही, ज्या राष्ट्रप्रगतीच्या आड येणारी जी व्यवस्था असेल तर ती व्यवस्था तिने सोडलं पाहिजे, त्या समाजानं सोडलं पाहिजे, हे खडसावून बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण असं कुणालाही सांगत नाही की तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि तावातावाने तुम्ही धर्मांतर करा। ज्या इतिहासाला बाबासाहेबांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस वेगवेगळ्या खंडामध्ये महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने प्रकाशित केलेले असतात। आपली ही चर्चा इतिहासाची चर्चा असते। काही मुद्दे आज परिस्थितीला सांगड घालत असताना आम्हाला त्या मुद्द्यांचा उल्लेख करावा लागतो, कारण आजची परिस्थिती ही का उद्भवलेली आहे तर लोकांच्या मनामध्ये त्यांच्या क्रुकिड मानसिक अवस्था जी आहे धर्माने घुसवलेली ती आज कामाला येते। त्यामुळं आजच्या परिस्थितीला जोडत जोडत जुने दाखले, इतिहासाचे दाखले देणं आपल्याला हे क्रमप्राप्त ठरत असतं। त्यामुळे व्हिडिओमध्ये आमच्या धर्माच्या विरोधात काहीतरी बोललं जात आहे असा समज करून लोकांना कमेंट करून, व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून लोकांची दिशाभूल केली जात असते। तर कृपया अशा लोकांना माझी कळकळीची विनंती असेल, धन्यवाद की तुम्ही आमचे व्हिडिओ बघत आहात, कमेंट करत आहात, त्याबद्दल स्वागतच आहे। किमान तुमची इतिहास जाणून घेण्याची इच्छा तर झालेली आहे, याबद्दल तुमचं या ठिकाणी आम्ही स्वागतच केलं पाहिजे। पण प्रचार चुकीचा करू नका, तुम्ही इतिहास समजून घ्या, तुमची स्वतःची तुमच्या घरातली प्रगती कशामुळे थांबलेली आहे, खुंटलेली आहे, अशी कोणती समाज व्यवस्था आहे ज्या समाज व्यवस्थेमुळे तुमची स्वतःची प्रगती थांबलेली आहे याचा तुम्ही विचार करा। बाबासाहेबांनी काय सांगितलं मित्रांनो की ज्या व्यवस्था तुमच्या समाजाच्या प्रगतीच्या आड येत असतील त्या तुम्हाला सोडाव्या लागतील। जर आजच्या काळामध्ये धर्मव्यवस्था ही जर समाजाच्या प्रगतीच्या आड येत असेल तर त्या धर्मव्यवस्थेवरती चिकित्सा होणं किमान गरजेचं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे लोक म्हणतात की तुमच्या काळामध्ये तुम्ही जुने मडे का उकरून काढता असा आम्हाला आरोप करतात। मित्रांनो, तुमची वागणूक, जातीवाद्यांची वागणूक आणि वेगवेगळ्या अंधश्रद्धाळू लोकांची जी वागणूक आहे ती इसवी सन पूर्व या काळामध्ये जी निर्माण झालेली मनुस्मृती आहे तिला जर रेफरन्स मानून जर तुम्ही आज व्यवहार करत असाल तर 50-60 वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ग्रंथांची निर्मिती केलेली आहे त्यात 50 ते 100 वर्षापूर्वीचा दाखला दिल्यानंतर तुम्हाला त्रास होतो। तर कृपया अशा पद्धतीचे त्रास करून घेत असताना तुम्ही तुमची सतसत विवेक बुद्धी जागृत ठेवावी, ही पुन्हा एकदा माझी विनंती आहे। आज भारतामध्ये ज्या पद्धतीची परिस्थिती उद्भवते अस्पृश्यांची, तशाच पद्धतीची परिस्थिती ही अमेरिकेतल्या निग्रो लोकांची सुद्धा होती। त्यांच्यावरती गुलामगिरीची बळजबरी ही त्यांच्या कायद्याने केलेली होती। पण भारतातली समाज व्यवस्था आहे ज्या अस्पृश्य वर्गाला गुलामगिरीच्या खाईत ढकलून दिलेला आहे, ती जी व्यवस्था आहे ती कायद्याची व्यवस्था नाही, ती धर्माची व्यवस्था आहे। याचा एकही पुरावा तुम्ही द्या की वेदांमध्ये हिंदू हा शब्द उल्लेख केलेला आहे। ही लोक वेदांना प्रमाण मानत असेल तर वैदिक धर्म म्हटला तर वेद ज्या लोकांनी निर्माण केले ती लोक या बहुजन लोकांपासून अलिप्त होतात आणि म्हणून ब्राह्मणी धर्माला ब्राह्मणी धर्म न म्हणता त्याचं एक व्यापक स्वरूप बहुजनांना गोळा करून
सर्वांना म्हणतात की आपण सगळेजण हिंदू आहोत. ज्या ज्या वेळेला हिंदू खतरे में है, हिंदू खतरे में है असं म्हणत असतील ही लोक, त्यावेळेला तुम्ही समजून घ्या की ब्राह्मण खतरे में रहता है. ब्राह्मणांनी लादलेली जी व्यवस्था आहे तिच्यावरतीच हा सर्व धर्माचा डोलारा उभा केला गेलेला आहे. म्हणून ज्या वेळेला ब्राह्मण म्हणतो की हिंदू खतरे में है, तर हिंदू खतरे में नसतो. हिंदू आपलं व्यवस्थित माणुसकीचं जीवन जगत असतो. ब्राह्मणी शिकवणुकीला त्याने बगल देऊन समता आपल्या व्यवहारामध्ये कशा पद्धतीने आणून गुमान जगता येईल याचा विचार तो करतो. तोच करताना ब्राह्मणी लोक म्हणतात की, ब्राह्मणवादी लोक म्हणतात की आता हिंदू खतरे में है, तर हिंदू खतरे में नसतो. हिंदू व्यवस्थितच त्याचं आयुष्य जगत असतो. पण ब्राह्मणी धर्मांचं अस्तित्व किंवा ब्राह्मणांचं अस्तित्व ज्या वेळेला धोक्यात येतं त्यावेळेला तो म्हणतो की हिंदू खतरे में है. तर हिंदू न खतरे में रहता ब्राह्मण खतरे में रहता है, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्रांनो, अमेरिकेतल्या ज्या वेळेला गोरे लोक हे दुर्व्यवहार करत होते आणि काळ्या लोकांवरती ज्या वेळेला गुलामगिरी लादत होते, त्यावेळेला गोऱ्या लोकांनी स्वतः जी सिद्धी लोक होती, निग्रो लोक होती, त्यांच्यावरती जे गोरे व लोक अन्याय अत्याचार करत आहेत त्यांच्या विरोधात गोरे लोक तुंबळ युद्ध करून त्यांच्या विरोधात युद्ध जिंकलेले आहेत आणि स्वतःच्या गोऱ्या वर्णातल्या लोकांच्या हत्या केलेल्या आहेत. त्या लोकांसोबत तुंबळ युद्ध करून स्वतःच्या रक्ता मांसाची गोरे लोक हे त्यांनी स्वतः मारलेले आहेत युद्ध करून. मग मला तुम्ही सांगा, आज असे किती ब्राह्मण लोक आहेत किंवा असे सवर्ण म्हणून घेणारे स्वतःला किती लोक आहेत जे अस्पृश्यांवरती तुम्ही अन्याय अत्याचार का करता म्हणून स्वतःच्या रक्तामांसाच्या लोकांच्या विरोधात युद्ध करतील, त्यांच्या विरोधात हे लढाया करतील. तर असं बिलकुल होत नाही. उलट प्रत्येक जात ही आपल्या जातीतल्या लोकांचं कल्याण कसं होईल याच्यावरती लक्ष केंद्रित असते. तुम्हाला असे बरेचसे स्पृश्य लोक भेटतात मित्रांनो की अस्पृश्यांच्या वस्तीमध्ये जिथं गर्दी जमलेली आहे तिथं जाऊन तत्वज्ञान सांगतात की तुम्ही स्वच्छ राहा, तुम्ही शिक्षण घ्या, तुम्ही तुमची प्रगती करा. पण ही लोक स्वतः स्पृश्यांची सभा घेऊन गोळा करून लोकांना ही तिथं शहाणपणा सांगायला जाऊ शकतात का? तर नाही. खऱ्या अर्थाने स्पृश्य लोकांना स्पृश्य लोकांचं प्रबोधन करणं हे फार महत्वाचं असतं. अस्पृश्य निवारण चळवळीचा जो हेतू आहे मित्रांनो, तो सरळ सरळ हिंदू धर्माची समाज सुधारणा करणे हा बिलकुल हेतू नाही. कारण हिंदू धर्माची सुधारणा करणे हे हिंदुत्ववादी लोकांची आवश्यकता आहे, गरज आहे. अस्पृश्य लोकांना या लोकांपासून मुक्ती मिळवणे, त्यांच्यापासून बाजूला होऊन समता प्रस्थापित करणे हा अस्पृश्य चळवळीचा हेतू आहे. हिंदू धर्मातली समाज सुधारणा करणे हा अस्पृश्य चळवळीचा हेतू नाही, हे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं तुमच्याकडं समता मागायला आणि स्वातंत्र्य मागायला लोकांना आता वेळ नाही. बाबासाहेबांच्या काळामध्ये बाबासाहेब सांगतायत की तुम्ही आम्हाला मंदिरामध्ये येऊ देत नाही कारण तुमच्या देवाला आम्ही चालत नाही, त्यामुळं आम्हीच तुमची मंदिरं सोडून दुसरी मंदिरं आम्ही जाऊ, आमच्याकडे दुसरी मंदिरं आहेत. बाबासाहेबांनी आम्हाला तथागत गौतम बुद्धासारखा महान असा महापुरुष दिलेला आहे, त्याची आम्ही पूजा करू, त्याचं आम्ही अनुसरण करू. तिकडं गोलमेज परिषद चालू होती आणि गांधी म्हणत होते की मी अस्पृश्यांचा नेता आहे, आंबेडकर नाहीत. पण बाबासाहेब म्हणत होते की गांधी हे अस्पृश्यांचे नेते होऊच शकत नाहीत कारण गांधी हे हिंदू आहेत, ते वर्णव्यवस्थेचं समर्थन करणारी व्यक्ती आहेत आणि मी अस्पृश्य आहे आणि मी हिंदू नाही, हे सिद्ध करण्यासाठी बाबासाहेबांनी 2 मार्च 1930 ला काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला होता. मित्रांनो, बाबासाहेबांना मंदिर प्रवेश मिळवण्यासाठी किंवा समाजाला मंदिर प्रवेश आणि समता मिळवण्यासाठी बाबासाहेबांनी काय काळाराम मंदिराचा सत्याग्रह केलेला नव्हता. आम्हाला हे सिद्ध करून द्यायचं होतं की आम्ही हिंदू नाही. हे स्वतः प्रॅक्टिकली सिद्ध झालेलं आहे काळाराम मंदिराच्या प्रवेशातून. खरं बघितलं तर हिंदू धर्मामध्ये ब्राह्मण हा अल्पसंख्या आहे. ब्राह्मणी धर्म तो हिंदू लोकांवरती लादतो आणि सगळ्यांना सांगतो की आपण सगळेजण एक आहोत. वागताना व्यवहारामध्ये मात्र खैरलांजीचं प्रकरण होतं, खरडा प्रकरण होतं. अहमदनगरमध्ये कित्येक वस्त्या ह्या हिंदू लोकांच्याच जाळल्या जातात. का? तर ते हिंदू अस्पृश्य आहेत म्हणून. आम्हाला तुमच्यापासून स्वातंत्र्य पाहिजे.
आणि ते स्वातंत्र्य तुम्ही आम्हाला तुमच्यापासून बाजूला गेल्याशिवाय देऊच शकत नाही हो. तुमच्या व्यवस्थेने तुम्हाला सांगितलंय की शूद्रातिशूद्रांनी वरच्याच्या पायाखाली राहिलं पाहिजे. मग आम्ही बाजूला राहतो, तुमचा पाय मोकळा करून घ्या. तर तुमच्यामध्ये राहून आम्ही तुमच्याकडे समतेची भीक मागत बसण्यापेक्षा आणि तुमच्यासोबत संघर्ष करत बसण्यापेक्षा की बाबा तुम्ही आमच्यासोबत रोटी बिटीचा व्यवहार करा म्हणून तुमच्यासोबत संघर्ष करायचा, तर हे सगळे संघर्ष आणि भांडणं करत बसण्यापेक्षा सरळ सरळ बाहेर पडून तुमच्यासोबत सामाजिक सलोखा निर्माण झाला तर अडचण काय? काहीच नाही. पण प्रॉब्लेम असा होतो की ज्या वेळेला 5व्या वर्णातली लोक बाहेर पडतील आपल्या प्रगतीसाठी, यांची परिस्थिती इतकी खालावलेली होती आणि यांची प्रगती ही केवळ धर्मांतराने झालेली आहे, हे ज्या वेळेला ओबीसी लोकांच्या लक्षात येईल त्यावेळेला ती लोक सुद्धा धर्मांतर करून या लोकांसोबत येतील. आणि असं करत असताना आजच्या काळामध्ये तुम्ही बघा, संभाजी ब्रिगेड सारखी लोक ज्या वेळेला ब्राह्मणी धर्माच्या विरोधात बोलत असतात त्यावेळेला त्यांच्या विरोधात काय कारस्थाने केले जातात हे तुम्हाला माहित आहे. प्रवीणदादा गायकवाडांच्या बाबतीत काय झालं हे तुम्हाला माहित आहे. मग ब्राह्मणी लोकांना भीती काय आहे की असे एक एक वर्णाचे लोक जर आमच्यातून गळून पडले तर आम्ही राजा कोणाचा म्हणायचा? कारण प्रजाच नाही राहिली तर राजा कोणाचा म्हणायचा आम्ही स्वतःला, आणि आम्ही राज्य तरी कुणावर करायचं? त्यामुळं ह्या लोकांचं षडयंत्र असं असतं की ही लोक 5व्या वर्णाची जी लोक आहेत ज्याच्यावरती ही पूर्ण व्यवस्था उभारलेली आहे ती जर ढासळली तर अख्खी वर्ण व्यवस्था ही ढासळून ब्राह्मणांचं अस्तित्व धोक्यात येऊ शकतं. हे इतिहासात रिपीट झालेलं आहे, इतिहासात घडलेलं आहे. राजा सम्राट अशोकाच्या काळामध्ये ज्या वेळेला राजा सम्राट अशोकाने बौद्ध धर्माला राजाश्रय दिला त्यावेळेला इथला जो वैदिक धर्म होता, ज्यांचा व्यवसाय फक्त खोटं भविष्य सांगणे, आकाशाकडे बघून काहीतरी तिसरंच बडबडणे आणि भविष्य भविष्य म्हणणं, होम हवन करणं, अशा पद्धतीचा जो खोटा धंदा होता या लोकांचा तो बुडाला. जगायची मुश्किल झाली या लोकांची, खायची मुश्किल झाली. त्यावेळेला डिप्रेस्ड अवस्थेमध्ये त्या काळातली ब्राह्मण लोक ही 140 वर्ष जगलेली आहेत. राजा सम्राट अशोकाचं राज्य नाहीसं करण्यासाठी पुष्यमित्र शुंगासारख्या ब्राह्मणी माणसाने राजा सम्राट अशोकाच्या बृहद्रथ नावाच्या नातवाचा धोक्यानं खून केला आणि त्यावेळेपासून बौद्ध धर्माचा ऱ्हास कसा करता येईल याच्यावरती या लोकांनी प्रयत्न केलेले आहेत. आणि तीच पुनरावृत्ती आज संविधान निर्माण झाल्यापासून, ज्या संविधानाने आर्टिकल 25 मध्ये फ्रीडम दिलेला आहे, कुठल्याही धर्मामध्ये तुम्ही राहू शकता, त्याचा प्रचार प्रसार करू शकता, फक्त कुठलीही सामाजिक आणि आर्थिक व्यवस्था तिला हॅम्पर न करता, तिला कसल्याही पद्धतीचं नुकसान न पोहोचवता जर तुम्ही कुठल्याही धर्माचा प्रचार प्रसार करत असाल आणि तुम्ही जात असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला आर्टिकल 25 मध्ये ही मुभा दिलेली आहे बाबासाहेबांनी. आणि याच गोष्टीचा त्रास ब्राह्मणी लोकांना होतो की ज्या वेळेला विज्ञान समोर येईल त्यावेळेला ही लोक आपल्या धर्माची चेष्टा करतील आणि त्यामुळं चेष्टेत असलेल्या धर्मामध्ये कोण राहणार नाही आणि आमचं अस्तित्व धोक्यात येईल, ही भावना आज लोकांच्या मनामध्ये भीतीदायक आहे. आणि त्यामुळं अशा पद्धतीचे हे बालिश प्रयत्न करताना तुम्हाला दिसत आहेत. बरेच लोक म्हणतात की तुम्ही हिंदू धर्म सोडून गेल्यानंतर सगळ्या धर्मामध्ये जाती व्यवस्था आहे. मान्य आहे, ख्रिश्चनांमध्ये सुद्धा जाती व्यवस्था आहे, मुसलमान समाजामध्ये सुद्धा जाती व्यवस्था आहे. पण ती लोक त्या जाती व्यवस्थेला नाहीसं करत असताना त्यांच्या धर्माच्या शिकवणुकीचा गाभा मध्ये येत नाही. हे त्यांच्यासाठी समाजकार्य आहे, धर्माची सुधारणा करणं आहे ख्रिश्चन आणि मुसलमानांना. बौद्ध धर्मामध्ये तर जाती व्यवस्थेला तारच नाही. मग हिंदू धर्मामध्ये सुद्धा राहून ज्या वेळेला तुम्ही जाती व्यवस्था नष्ट करून हिंदू धर्मामध्ये काय ठेवाल का शिल्लक असं विचाराल तर काहीच शिल्लक राहणार नाही. हिंदू धर्मामध्ये जाती व्यवस्था हीच प्रमाण मांडली गेलेली आहे, त्यामुळं ब्राह्मणांचं फावतं आहे. त्यामुळं तुम्ही जर म्हणत असाल की हिंदू धर्मामधली जाती व्यवस्था आपण मिळून सगळेजण नष्ट करू, तुम्ही कुठं जाऊ नका, तर तुम्ही ब्राह्मणी धर्माचा विध्वंस करायच्या तयारीत आहात हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हे करायची जर तुमची मानसिकता असेल तर पहिल्यांदा तुम्हाला ब्राह्मण लोकांसोबत 2 हात करावे लागतील, मगच हे शक्य आहे. आणि त्यावेळेला आम्ही काही जायची गरजच नाही. इथं जर आम्हाला समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय मिळत असेल
तर आम्ही जायची काही आवश्यकताच नाही पडत ना. चॅलेंज करा, तुम्ही करा चॅलेंज तुमच्या ब्राह्मणी लोकांना. या देशाचं जर खऱ्या अर्थाने कल्याण करायचं असेल तर बाबासाहेबांनी 1956ला 14 ऑक्टोबर 1956ला नागभूमीमध्ये म्हणजेच नागपुरामध्ये जी दीक्षा दिलेली आहे त्याच्या पाठीमागचा काय कारण आहे हे त्यावेळेला हे लागू होत होतं आणि आज सुद्धा लागू होतं. आणि त्यामुळं बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी जी काही व्यवस्था आमच्या आड येत असेल त्याला आम्ही कायदेशीर उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, द बुद्धिस्ट इंडिया या चॅनलमध्ये आज मी इथंच थांबतो. माझी कळकळीची विनंती असेल की जर या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर खाली सबस्क्राईब नावाचं बटन दिसतं, त्याला कृपा करून प्रेस करावं. शेजारचं बेल आयकॉन देखील ऑलला सेट करून ठेवावं. थांबतो मित्रांनो. जय भीम, जय बौद्ध राष्ट्र.